श्लोक 29. जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम्. अर्थ, जे माझा आश्रय करून जरामरणापासून मुक्त होण्याचा यत्न करतात ते त्या ब्रह्माला, संपूर्ण अध्यात्माला आणि सर्व कर्मांना जाणतात. विवरण: येथे परमात्म्याच्या उपासनेबद्दल पुन्हा पुन्हा सांगितलेले आहे, कारण जे कोणी या परमात्म्याचा आश्रय घेऊन जरामरणातून सुटण्याचा प्रयत्न करत असतात तेच ब्रह्म जाणू शकतात. मूर्तीपूजा करणारे लोक जडातच अडकून पडतात. त्यांना सूक्ष्मतम असे ब्रह्म जाणता येत नाही. मात्र जे स्वतःमध्ये असलेल्या अंतरात्म्याचाच आश्रय करतात ते साहजिकच सूक्ष्म अशा आत्म्याला ओळखू लागतात. आत्मा हा ब्रह्माचाच अंश आहे. जरा म्हणजे वार्धक्य, म्हातारपण. ते फक्त देहाला येते, कारण देह नष्ट होतो. म्हणजेच मरणारे जे आहे ते शरीर आहे. या दोन्हीतून सुटायचे असेल तर शरीर सोडले पाहिजे व आत्म्याचा आश्रय घ्यायला हवा. अशालाच ब्रह्म कळते. भगवंतांनी तसे सांगितलेले सुद्धा आहे की हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. तर त्या हृदयात असलेल्या रामाला तुम्ही ओळखायला शिका आणि त्याचाच आश्रय सुद्धा करा. किंवा गीतेत सांगितलंय, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण नीटपणे विचार करायला हवा. आपल्याकडे गौतम बुद्धाने व्याधिग्रस्त असा एक माणूस किंवा वृद्धत्वाने जरा जर्जर झालेला एक वृद्ध आणि प्रेत या तिन्ही गोष्टी एकाच दिवशी पाहिल्या आणि त्याचे मनात विचार आला की या तीन गोष्टीच माणसाचे दुःखाला कारणीभूत आहेत. अर्थात या तीनही गोष्टींवर आपल्याला विजय मिळवता आला तर अखिल मानव समाजाचेच दुःख दूर होऊन जाईल. आणि मग या विचाराने प्रेरित होऊन त्याने राज्यत्याग केला, तपश्चर्या केली. एक दिवस त्याला साक्षात्कार झाला. तो स्वतःला बुद्ध म्हणजे जाणणारा असे म्हणून घेऊ लागला व जरा, व्याधी व मृत्यू या गोष्टी टाळण्यासाठी त्याने संन्यासाचा मार्ग सांगितला. सर्व संग परित्याग, अहिंसा, शांती या मार्गाचे आपण आचरण केले तर आपण या तीनवरील गोष्टी म्हणजे जरा, व्याधी आणि मृत्यू यांवर विजय मिळू शकतो आणि त्यापासून होणारे दुःख टाळू शकतो, असे त्यांनी लोकांना सांगितले. तसा उपदेश केला. मरणावर जर अशा पद्धतीने विजय मिळवता येणार असेल तर त्यापेक्षा अधिक ते चांगलं काय, असं लोकांना वाटलं. अशा या श्रेयस गोष्टीकडे म्हणजे सांगितल्या गेलेल्या श्रेयस गोष्टीकडे सामान्य लोकांचा खूप ओढा निर्माण झाला आणि तो त्यांना इतका भावला की ते अनेक लोक, हजारो शेकडो लोक त्या बुद्धाचे मागे गेले, त्याचे शिष्यत्व पत्करले. पण काही दिवसातच या विचारातील फोलपणा लोकांना कळला, कारण यातील महत्त्वाचे वर्म जो आत्मा किंवा परमात्मा तो बुद्धाने सांगितलाच नव्हता. त्याने देहाला येणारी व्याधी, येणारे वार्धक्य किंवा मृत्यू याचा विचार सांगितला होता. पण हा विचार किती वरवरचा आहे ते लोकांच्या लक्षात आलं. कारण तुम्ही संन्यास घेतलात तरी तुम्हाला व्याधी होणार नाही किंवा तुम्हाला वार्धक्य येणार नाही, असं काहीच घडत नाही. पण देहाला या सर्व गोष्टी अपरिहार्यच आहेत असे लोकांना अनुभवाला यायला लागले. अगदी स्वतः बुद्धाचे जर उदाहरण घेतले तर बुद्ध हा वार्धक्यात अतिसाराचे आजाराने मरण पावला होता. मात्र श्रीकृष्णाने सांगितलेले तत्व आत्म्याचे आहे. त्याने देहाला कधीच तर महत्त्व दिले नाही आणि म्हणूनच तर तो अर्जुनाला सांगतोय की तू युद्ध कर, तुझा देह पडेल किंवा राहील तो महत्त्वाचा नाही आहे. उलट तो नाशिवंतच आहे आणि तो एक दिवस जाणार आहे. त्याचे उगाच स्तोम माजवू नका. आणि हीच शिकवण आपल्या संतांनी सुद्धा आपल्याला दिलेली आहे. समर्थ म्हणतात की देहे रक्षणाकारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला.
आपण रोजसुद्धा ह्या गोष्टी अनुभवतो की एखादा माणूस आजारी पडला, अगदी किती तो म्हातारा असला तरी आपण त्याला दवाखान्यात घेऊन जातो आणि ते जे डॉक्टर असतात त्यांची अखंड केवढी मोठी तरी टीम असते आणि ते त्या व्यक्तीवर अगदी वेगवेगळे उपचार करतात. खरं तर म्हणजे माझ्या मनात नेहमी असा विचार येतो की शेवटी हे जे सगळे लोक आहेत हे सगळे मिळून त्या देहाला यमयातनाच देत असतात. पण तरीसुद्धा आपली देहाची आसक्ती सुटत नाही. शेवटच्या घटकेपर्यंत माणूस म्हणतो की नाही नाही, आम्ही प्रयत्न करणार आणि ह्याला वाचवायचा प्रयत्न करणार. पण तसं काही घडत नाही. एका विशिष्ट वेळी हा देह माणसाला सोडावाच लागतो. म्हणूनच देहाची आसक्ती सुटली पाहिजे. आत्मा जाणायचा असेल तर कर्माचे ज्ञानही व्हायलाच हवे. म्हणून ज्ञानदेव सांगतात की कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावे. कारण ज्ञानाने कर्मबंधातून सुटता येत आले तर आपण ब्रह्माला मिळू शकतो व या जन्मातील देहाचा मृत्यू घडल्यानंतर नवीन देह धारण करायला आपल्याला लागत नाही. म्हणजेच जरा, व्याधी आणि मृत्यू यापासून त्या माणसाला किंवा माणसाला म्हणण्यापेक्षा त्या आत्म्याला मुक्ती मिळते आणि तो ह्या सर्व गोंधळातून बाजूला होऊ शकतो. अध्यात्म अध्यात्म याचा अर्थ असा आहे की अधिक आत्म. आत्म म्हणजे मी. आपण आपल्या देहाला, मनाला, बुद्धीला मी असे म्हणतो. पण मी म्हणजे नक्की काय ते ओळखणे म्हणजेच अध्यात्म. आपल्यामध्ये आत्मा नसेल तर तो जे काही शरीर राहतं त्याला कलेवर म्हणजे प्रेत असं म्हटलं जातं. आतमध्ये असलेल्या त्या आत्म्याचा आश्रय घेतला तर अध्यात्म कळते. परंतु देहधारी म्हणजे मूर्तीचे देवाचा आपण आश्रय केला तर आपल्याला अध्यात्म कळणार नाही. आपण सगळेजण मूर्तीपूजक आहोत आणि आपण त्या मूर्तीमध्येच देव आहे असे मानतो. पण अशा माणसांना अध्यात्म कळणार नाही असा विचार भगवंत इथे सांगत आहेत. आधी म्हणजे वर असाही एक अर्थ आहे. आपल्यावर सगळीकडे काय भरलेले आहे ते पाहणे म्हणजे अध्यात्म. सर्वत्र ब्रह्मच आहे. त्याचा एक अंश आपल्या आतमध्ये सुद्धा आहे आणि त्याला आत्मा म्हणतात. त्याचे आश्रयाने ब्रह्माचे ज्ञान होत जाते. त्याचेच आश्रयाने कर्माचे सुद्धा ज्ञान होते. कारण आपण जे कर्म करतो ते ब्रह्मातच करतो, ब्रह्माशी करतो आणि ब्रह्माचे साह्यानेच करतो. कारण या सर्व गोष्टींची जी शक्ती आहे ती ब्रह्मच आहे. अशा रीतीने ब्रह्माला पूर्णपणे जाणणाराच जरा, व्याधी आणि मरण यापासून मुक्त होतो. नुसत्या कर्माच्या आचरणाने म्हणजेच संन्यास घेणे, सत्य, अहिंसा इत्यादी गोष्टींचे आचरण करणे यापासून माणसाला कधीच मुक्ती मिळत नाही असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.